सध्या राज्यात अनेक भागातून महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच बदलापूरच्या एका शाळेतल्या घटनेवरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना पुण्यातल्या दौंडमधून एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या शाळेत विद्यार्थिनी भविष्याचे धडे गिरवायला हवेत त्या शाळेत अल्पवयीन मुली लैंगिक शोषणाच्या बळी ठरतायत. मळदच्या नवीन माध्यमिक विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय. शाळेतल्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकाने विद्यार्थिनींना धमकावलं आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं. जवळपास 7 ते 8 विद्यार्थिनींवर या शिक्षकाने अत्याचार केल्याचं समोर आलंय. बापूराव धुमाळ असं या शिक्षकाचं नाव आहे. या आरोपी शिक्षकाला आता अटक झाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. हा नराधम शिक्षक शाळेतल्या विद्यार्थिनींना फोन करायचा, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि जर या मुलींनी विरोध केला तर तेच अश्लील व्हिडिओ दाखवत तो विद्यार्थिनींना धमकवायचा. एका मुलीला वारंवार धमकी देण्यात आल्यानंतर तिने तिच्या पालकांना ही बाब सांगितली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. 15 ऑगस्टला ही घटना समोर आली. बापूराव धुमाळ हा शिक्षक 2005 साली नवीन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी रुजू झाला. इंग्रजी हा विषय तो शिकवत होता. अतिशय कडक शिस्तीचा शिक्षक अशी त्याने त्याची प्रतिमा तयार केली. मात्र नंतर याच धाकाखाली त्याने मुलींचं लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. वर्ग सुरू असतानाही तो मुलींसोबत अश्लील चाळे करत असे. मध्यंतरी या शाळेतल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. त्यामागेही या शिक्षकाचा हात असल्याचा संशय आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.